फक्त राजकीय लोक जे आहेत यांनी कधी काय वाचलेलं नसतंय, यांना कशाचे काय परिणाम होतील हे माहीत नसते, आणि त्यामुळं त्यांना वाटतं की जिथं 4 लोक जमतात म्हणजे धर्माधिकारींच्या पाठीमागे एक समूह आहे असं त्यांना वाटलं की मग ते त्यांच्या पाठीमागे जातात. आणि मग त्यांनी जय रामदास म्हटलं की हे होता जय रामदास म्हणतात. त्यांनी टिळा लावायला सांगितलं, रामदास ते लावणार. त्यांनी ते चुकीचं चित्र लावायला सांगितलं, रामदास स्वामी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतात ज्याला इतिहासात काहीच आधार नाही, तर हे लावणार घरात, त्याची पुतळा उभा करणार. तर यांच्या हे लोक अनुनय त्यांचा आहे, पण त्यांना हे समजत नाही. या लोकांना, खास करून राजकीय लोकांना समाज सर नाही आहे. तुम्ही समूहावर तुम्ही समाज माध्यमावर जर तुम्ही टाकलं एखादं चित्र तर तुम्ही बघा लोक रिॲक्ट व्हायला, हे चुकीचं आहे, तुम्ही चुकीचं सांगतात. आणि त्यांची संख्या खूप आहे, म्हणजे त्यांची फक्त ही एकत्र येत नाही, आणि हा समूह आहे तो एकत्र येतोय आणि दाखवतोय बघा आम्ही किती ताकद आहे. आणि ह्याच्यामुळं ते महाराष्ट्राचं राजकीय लोकांनी सुधारलं पाहिजे असं माझं. सामान्य लोकांना माहित आहे काय खरं, ब्लॅक अँड व्हाईट हे सगळं माहित आहे. राजकीय लोकांनी सुधारलं पाहिजे. आणि जी खोटा इतिहास सांगणारी वारंवार ही आहे, यांनी सुद्धा जे 350 वर्षापूर्वी घडलेल्या घटना मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे. त्यांचा आधार घेऊन आत्ताच्या समाजावर आपलं मत लादणं किंवा आपलं नेतृत्व लादणं हे त्यांनी करू नये. आणि महाराजांचा राज्याभिषेक ह्याचा सुद्धा धडा देतो. म्हणजे ती जसे हे भौतिक स्वातंत्र्य होतं तसं धार्मिक स्वातंत्र्याचं सुद्धा आहे, आणि तो धडा आपण घेतला पाहिजे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.